चांगदेव खूप मोठा विद्वान आहे. ही पृथ्वी आणि हे जग माझ्या पायातील वाळ्याप्रमाणे आहे. दूत आपल्या गावात एक लहान बालक आहे. तो खूप हुशार आहे. काय? जा त्यास घेऊन या. चांगदेवांचा निरोप घेऊन दूत माऊलींकडे येतात. प्रणाम माऊली, आमच्या महाराजांनी आपणास बोलावले आहे. अतिशय विनम्रतेने माऊली त्यांचा नकार दर्शवतात. दूत महाराजांकडे परततात. महाराज ते येण्यास तयार नाही. वयाने लहान असलेल्या या बालकास स्वतः भेटण्यास जाणे त्यांना प्रशस्त वाटेना. त्यांनी पत्र लिहिण्याचे ठरवले. महिन्यापासूनच अडचण पडली. आशीर्वाद तीर्थरूप लिहावे तर ते विद्वान आहे. सप्रेम नमस्कार म्हणावे तर ते बालक आहे. नमस्कार म्हणावे तर ते बालक आहे. म्हणून शिष्याकरवी शेवटी कोरा कागदच पाठवला. तेव्हा मुक्ताबाई म्हणते, 1400 वर्ष तपश्चर्या करून चांगदेव कोरा तो कोराच राहिला. पण ज्ञानेश्वरांच्या मते चांगदेव कोरा म्हणजे शुद्ध आहे, उपदेशास योग्य आहे असं समजावून ज्ञानेश्वरांनी पत्राला उत्तर म्हणून 65 ओव्या लिहिल्या आणि तीच ही चांगदेव 65. नाना बोधाची सोयरिके साचपण जेणे एके नाना कल्लोळ माळिके पाणी जेवी. जसे अनंत लाटांच्या परंपरेला पाणी अधिष्ठान आहे, म्हणजे पाण्यामुळे लाटांना खरेपणा मिळतो, पण खरं तर लाटा पाणी स्वरूपच असतात. तसं चांगदेवा या विश्वात ज्ञान अनंत लाटांनी पसरलेले आहे. ज्ञानाचे विषय अनंत आहे. एका मर्त्य देहाला हे जाणून घेता येईल का? ज्ञानेश्वरांच्या विनम्रतेने आलेल्या उत्तराने चांगदेव भारावून जातात आणि माऊलींची क्षमा मागतात. आणि त्यांना जाणीव होते की या जगात कोणतीही व्यक्ती वयाने नाही तर ज्ञानाने मोठी असते. या जगात कोणतीही व्यक्ती वयाने नाही